आता आम्ही गळीतनं वर आलो. बॅक साईडला बघू शकता थोडं बांधकाम आहे. हा बुर्जाचा अवशेष असल्यासारखा आहे. पूर्ण गडावरती एवढंच बांधकाम आहे, बाकी कुठं तुम्हाला बांधकाम दिसणार नाही. आणि इथून लगेच लेफ्ट मारला गळीतून आल्यानंतर इथं पण थोडंसं बांधकाम दिसतंय. या कोरी पायऱ्या चालू होत्यात. आणि पुढे जो भाग दिसतोय तुम्हाला, ह्या पूर्ण डोंगरामध्ये आतमध्ये भुयार तयार केलंय. भुयार म्हणजे कसला? आता भुयार तुम्ही म्हणणार भुयार का केला असेल, तर इथं पूर्ण दरवाजा तयार केलाय. महादरवाजा, पहिला हडसरचा महादरवाजा पूर्ण या भुंगिरा पाडून तयार केलाय. आणि इथं गोमुखी टाईपचाच दरवाजा आहे. बघू शकता पूर्ण फक्त एक संद दगडामध्ये आहे. इथं बुरुज केलाय पूर्ण असा एक संद दगड आहे, कुठंच बांधकाम नाही. दरवाजाचं या नक्षीकाम बघा, पूर्ण काटकोनामध्ये बांधलेला एकही अवशेष नाही, एका दगडामध्ये पूर्ण कोरलाय. आणि हे सह्याद्री प्रतिष्ठानकडून दरवाजा लावलेला आहे. या पुढं महादरवाजा पण आहे, पुढं दुसरा महादरवाजा. आता दरवाजातून पुढं आलं, इथे कमान आहे, का केले माहीत नाही, पण दरवाजातून आत आल्या लगेच एक कमान आहे. आणि ही पहारेकरांची देवडी. एकही अवशेष बांधलेला नाही, एकही अवशेष, पूर्ण गडच कोरला आहे. पूर्ण गड दरवाजातून आल्या देवडे आहेत. देवडी बघा पूर्ण कोरलेले आहे. पूर्ण आतमध्ये थोडं जवळीन दाखव, पिलर बघा किती नक्षीकाम आहे, खतरनाक. पूर्ण एक दगड आहे, पूर्ण त्यामध्ये पायऱ्या कोरायच्या, दरवाजा कोरायचा, दरवाजावर नक्षीकाम करायचं, त्यामध्ये आतमध्ये आल्यावर हे भिंती टाईप करायचं पानाच्या आकाराचं. त्यानंतर आल्यावर लेफ्ट साईडला देवडी बनवायची. म्हणजे पहिलाच ऑलरेडी डिझाईन तयार केलंय आणि ते डिझाईननुसार कोरणं इतकं सोपं काम नाही. मशिनरीद्वारा पण आता एवढं साध्य नाही हा असा दगड कोरणं. आतमध्ये पूर्ण बघा, इथं पण खांब आहे, इकडं खांब आहे, पूर्ण इतकी मोठी खोल आहे. जवळपास 10-15 इथं पहारेकरी आरामात इथं आपली सेवा राबवू शकतात. आणि इथून लगेच पुढं गडावरती जायला पायऱ्याच, त्याही बांधलेल्या नाहीत, कोरलेल्या. पूर्ण म्हणजे मी एका शब्दावर भर देतोय, पूर्ण गड हा कोरलेलाच आहे. एकही दगड इथं बांधलेला नाही. पूर्ण बघा, हे पूर्ण बांधकाम पूर्ण असं खाली कोरत आले. बॅक साईडला पण बघू शकता, पूर्ण सगळं कोरलंय त्या दरवाजासाठी. आता वरती एक दुसरा महादरवाजा आहे, तोही तुम्हाला दाखवतो. सेम असाच कोरलेला आहे, एकदम सुंदर आहे.